ओम श्री साईराम। ओम श्री साई आरती हराय नमः। सर्व शारीरिक व मानसिक दुःखांचा नाश करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो। प्रारब्धानुसार जेव्हा भक्तांना शारीरिक व मानसिक दुःखांचा सामना करावा लागतो तेव्हा भगवंत त्या दुःखांचा नाश करून त्यांना सुखाप्रत नेतात। भगवान बाबा हे आपल्या भक्तांना कोणतेही शारीरिक व मानसिक दुःख सोसावे लागू नये म्हणून सदैव सेवकाची भूमिका बजावत आहेत। रायलसीमा भागातील अनेक लोकांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी दूरवर जाण्याचे शारीरिक कष्ट करावे लागत होते, त्यामुळे तेथील जनता दुःखी होती। त्यांचे दुःख दूर करण्यासाठी स्वामींनी सत्यसाई पेयजल प्रकल्प उभारले। हे तर केवळ पहिले पाऊल होते। चेन्नई येथील लक्षावधी लोकांना पाणी न मिळाल्यामुळे जे शारीरिक व मानसिक दुःख भोगावे लागत होते त्यापासून त्यांची सुटका स्वामींनी अतिशय भव्य असा पाणी प्रकल्प तयार करून केली। असे अनेक प्रकल्प आता आकारास येत असून लक्षावधी जनता या साई मातेस धन्यवाद देत आहेत। देशातील अनेक मातांना जे शारीरिक व मानसिक दुःख सहन करावे लागते त्यापासून त्यांची सुटका व्हावी म्हणून या जगन्मातेने 19 नोव्हेंबर 2004 रोजी ईश्वराम्मा कल्याण प्रकल्प सुरू केला। याचे रूपांतर पुढील वर्षी ईश्वराम्मा महिला कल्याण विश्वस्त समिती झाले, ज्यामध्ये देशातील दीनदुबळ्या व महिलांच्या व त्यांच्या बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते। इतकेच नव्हे तर त्यांनी स्वावलंबी व्हावे म्हणून त्यासाठी ईश्वराम्मा सहसहाय्य योजना निर्माण करण्यात आली, ज्यामुळे अनेक मातांचे दुःख निवारण्यास मदत झाली। स्वामींनी एका व्यक्तीचे मानसिक दुःख कसे नाहीसे केले त्याची ही कहाणी। 31 मार्च 1973 रोजी स्वामींनी राजकोट येथील कॉलेजला भेट दिली व तेथून ते जामनगर येथील राजवाड्याकडे निघाले। त्यांच्या मागे भक्तांच्या अनेक मोटारींचा ताफा होता। त्यातीलच एका मोटारीत राजमाता होत्या। जेव्हा स्वामींची मोटार राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबली व त्यातून स्वामी उतरून पुढे निघाले, इतक्यात एक आक्रीत घडले। तेथील अरब पहारेकरी जो शेख नावाने परिचित होता तो पुढे आला व म्हणाला, बाबाजी ज्युती निकाली आहे। त्याच्याकडे पाहत स्मित हास्य करून स्वामींनी पादत्राणे काढली व स्वागत समितीच्या सदस्यांबरोबर रणरणत्या उन्हात तेथील गृहरक्षकांकडून मानवंदना स्वीकारण्यास ते निघाले। का बरं शेखने स्वामींना पादत्राणे काढण्यास सांगितले असेल? जेव्हा राजमाता मोटारीतून उतरल्या तेव्हा त्यांना हा प्रकार समजताच त्यांनी ती पादत्राणे घेऊन धावतच स्वामींच्या मागे निघाल्या, परंतु तोपर्यंत स्वामी पुढे निघाले होते व त्यांनी तळपत्या उन्हात तापलेल्या वाळूवर चालत मानवंदना स्वीकारली होती। खरं तर स्वामी नेहमी पादत्राणे वापरत नाहीत, परंतु त्यांच्या चरणकमलांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कोणीतरी मुद्दाम ही पादत्राणे वापरण्यास सांगितले होते। स्वामी त्यानंतर जेव्हा राजवाड्याकडे परतले तेव्हा राजमाता अत्यंत क्रोधाने शेखला बोलत असताना त्यांनी पाहिले। दुःखातिरेकाने शेखनी मान खाली घातली होती व त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते। स्वामींना पाहताच क्षमायाचना करण्यासाठी तो पुढे आला। तेव्हा स्वामी राजमातांना म्हणाले, राजमाता यात त्याची काहीच चूक नाही। तुम्हीच त्याला आज सर्वांना पादत्राणे काढूनच आत प्रवेश देण्यास सांगितले होते ना, तेव्हा मला यातून वगळावे असे कुठे सांगितले होते? मी त्याच्या प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेला दाद देतो असे म्हणत स्वामींनी त्या शेखच्या पाठीवर प्रेमाने थोपटले। नंतर त्यांनी एक हिरवट राखाडी रंगाचा सुमारे 1 इंचाचा ताईत साक्षात केला, ज्यावर कुराणातील पवित्र शब्द कोरले होते। तो ताईत त्यांनी शेखला दिला। क्षणार्धात त्याच्या मानसिक दुःखाचे रूपांतर सुखात झाले। आपणा सर्वांचे शारीरिक व मानसिक दुःख स्वामींच्या कृपेने दूर व्हावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु।